बऱ्याच लोकांना अभिमान असतो की आमचा मुलगा आय-टीत आहे, मुलगी आय-टीत आहे, जावई आय-टीत आहे, सून आय-टीत आहे. पण या आय-टी कंपन्यांची सगळ्यात काळी बाजू ही आहे की यांचं असलेलं प्रेशर. हे प्रेशर कुणालाही दिसत नाही. भले लोक आज अभिमानानं सांगत असतील की आम्हाला 20 लाख पेमेंट आहे, 25 लाख पेमेंट आहे, पण या पेमेंटच्या पलीकडं त्या माणसालाच फक्त माहिती असते की 1 तारीख गेल्यानंतर ना, पेमेंट हातात आल्यानंतर ना, कंप्लीट महिना जे मेंटल स्ट्रेसमध्ये काढायचा आहे, मेंटल प्रेशरमध्ये काढायचा आहे, हे काढताना त्या व्यक्तीचा जीवही जाऊ शकतो. हे फक्त त्या व्यक्तीला आणि त्याच्या सिस्टमलाही माहिती असते. नमस्कार मित्रांनो, मी आहे दीपक झेंडे, तुम्ही आहात चोर बाऊ चॅनलवरती. काल जर तुम्ही माहिती असेल की इंटरनेटवरती ENY कंपनीमधल्या एका 26 वर्षा मुलीचा त्याचा मृत्यू झाला, ती डाएट झाली. कारण वर्क प्रेशरमुळं, मेंटली हरासमेंटमुळं, तिचं जे मॅनेजमेंट होतं तिच्यामुळं. ज्या न्यूज येतात त्या बेसिसवरती जर बोललं तर तिच्यावरती एवढा वर्क प्रेशर दिलेला. ETA म्हणजे एस्टिमेटेड टाईम त्यांना विचारतं प्रत्येक गोष्टीचा. IT प्रत्येक गोष्टीचा टायमिंग असतो, टायमिंग पिरियड असतो, त्यामध्येच काम करणं गरजेचं असतं. असं त्या पद्धतीनंच प्रेशर असतं. भले लोकांना 20 लाख, 25 लाख, 30 लाख पॅकेज देतात. ते पॅकेज असतं त्या व्यक्तीवरती की तो माणूस किती प्रेशर हँडल करतोय. आजकालच्या या युगात भल्यांना समजलंय की बऱ्याबऱ्यांना उठली की लोक IT जात आहेत. IT लोकांना चांगलं दिसतंय, लोक रंगीबेरंगी कपडे घालून जात आहेत, मोठ्या मोठ्या कॅम्पसमध्ये जात आहेत, मोठमोठ्या बिल्डिंग बघतायत. पण त्याची काळी बाजू सगळ्यात मोठी ही आहे की भले तुम्हाला ढीगभर पैसा देत असतील, तुमच्या प्रत्येक गोष्टी गरजा इथं भागू शकत असतील, पण इथं सगळ्यात मोठा ड्रॉबॅक हा आहे की इथलं मेंटल प्रेशर. यावरती कधीच कोणीच बोलत नाही.